रामकृष्ण हरी. तर आज आपण तुकोरायांचा सुंदर असा अभंग पाहूया. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. तुका मने घालू तयावरी बार, वाहू हा संसार देवापाशी. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की संसारातील सर्व प्रकारची माया मी देवाच्या चरणावरती अर्पण करावी, आणि हीच थोर भक्ती देवाला आवडत असते. त्यामुळे परमेश्वराने आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवलेले असते त्यामध्ये सुखाने राहावे, चित्तामध्ये सदैव असं समाधान ठेवावं. आणि संसारामध्ये हानी झाली तर चिंता करायचं काहीच कारण नाही. कारण का तर चिंता करण्यानं केवळ दुःखच प्राप्त होतं, आणि सुखदुःख हे मानवाला प्रारब्धाप्रमाणे भोगावंच लागत असतं. तुकाराम महाराज म्हणतात, आपला सारा संसार देवाच्या चरण कमलावरती वाहू आणि सारी सुखदुःखे त्यालाच अर्पण करू. त्यामुळं आपण काय होणार आहे, समाधानी राहणार आहे, आणि आपल्या मनामध्ये काय होणार आहे, समाधान राहणार आहे. त्यामुळे महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पुढल्या अभंगामध्ये, जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया. मग वायाविन दुःख वाहू नये, रुसून या काय देवावरी. ठाऊकाची आहे संसार दुःखाचा, चित्ती सीन त्याचा वाहू नये. तुका म्हणे नाम त्याचे आठवावे, तेने विसरावे जन्मदुःख. प्रत्येक प्राणी मात्र जन्माला येतो त्याचे कारण पाप आहे. ज्याला तो देह लाभलेला आहे ते त्याच्या पूर्वसंचिताचे फळ आहे. तर मग त्यासंबंधी दुःख करून काय उपयोग? देवावर देखील रागावून उपयोग होणार नाही. हा संसार दुःखरूप आहे हे आपणास जर माहीत आहे तर मग त्याचा त्रास आपल्या मनामध्ये का करत बसावा? म्हणून महाराज म्हणतात, त्या सर्व शक्तिशाली देवाचे नाव सदैव स्मरावे, त्याच्या निस्वार्थ प्रेमाने संसाराचे दुःख विसरून जावे. आता माझे नका वानू गुणदोष, करीतो उपदेश याचा काही. मानदंभासाठी छळीतसे कोणा, आन या चरणा विठोबाची. तुका म्हणे हे तो ठावे पांडुरंगा, काय कळे जगा अंतिरेचे. आता माझा गुण व दोष याचे वर्णन करत बसू नका. यासंबंधी मी जो काही उपदेश करतो त्याचे श्रवण करा, असे तुकाराम महाराज म्हणतात. मी लोकांच्या कल्याणासाठी कठोर बोलतो खरे, परंतु स्वतःच्या मान सन्मानासाठी किंवा कीर्तीसाठी कुणाचा छळ करत नाही. किंवा विठोबाच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मी की माझे अंतरंग पांडुरंग जाणतो, म्हणून माझ्या अंतरंगातील भाव जगाला कसा समजणार, असे तुकाराम महाराज म्हणतात. पुढला अभंग आहे पहा. वांजा गाई दुपती, देवा ऐसी तुझी ख्याती. ऐसे मागत नाही तुझ, चरण दाखवावे मज. चातक पाखरू त्याशी वर्षे मेघधारू, पक्षी राजहंस अमोलिक मोती त्यास. तुका म्हणे देवा कागा खोचलीसी जीवा. या अभंगामध्ये म्हणतात की देवा, तुझ्या कृपेने वांज गाई देखील दूध देते अशी तुझी कीर्ती आहे, परंतु मी असे मागत नाही, फक्त तुझ्या चरणाचे मला दर्शन द्यावे. चातक पक्षाला जशा पावसाच्या एका थेंबाची आवश्यकता असते, पण त्यासाठी मेघ ज्याला ढग हा पूर्ण पाऊस पाडतो, राजहंस पक्षाला अनमोल मोती मिळतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझे स्पष्ट बोलणे तुझ्या मनाला का लागते? परते मी आहे सहजची दूरी, वेगळे भिकारी नामरूपा. न लगे रुसावे धरावा संकोच, सहज ते नीच आले भागा. पडियेले ठाई उच्चिष्ट सेवावे, आर्ततेची देवे केले ऐसे. तुका म्हणे तुम्ही आम्हाजी वेगळे, केले ते निराळे द्विज देवा. मी नामरूपात्मक देहादी उपाधीपेक्षा वेगळा आहे. व्यवहारात मी गरीब आहे. माझ्या वाट्याला जे आले त्याचा मी संकोच धरत नाही. संतांचे उष्टे सेवन करावे ही माझी इच्छा. याप्रमाणे मला जे पाहिजे ते ईश्वराने केले आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तुम्ही आम्हाला आपल्यापासून वेगळे केले आहे. चिंतामणी देवा गणपतीसी आणा, करवावे भोजना दुजे पात्री. देव म्हणती तुक्या एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागवलो. वाढ वेळ झाला सिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ती. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृत्या, आणीत त्वरित मोरयासी. ओ चिंतामणी देवा, आपले उपास्य दैवत जो गणपती, त्याला भोजनासाठी आणा, त्याच्यासाठी दुसरे पात्र मांडा. देव म्हणाले, आमची एवढी कसली थोरवी, आम्ही अभिमानामुळे बंधनात गुंतलो आहे. बराच वेळ झाला अन्न गार झाले, ब्रह्मवृंद मंडळी तशीच पानावर बसली आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अहो चिंतामणी देवा, तुमच्या पुण्याईची मीच आता गणपतीला
लवकर आणीन. तुमच्या पुण्याईने मीच आता गणपतीला लवकर आणीन. भोगता नारायण लक्ष्मीचा पती म्हणून प्राणाहुती घेतलिया. भरता आणि भोगता करता आणि करविता आपण सहजता पूर्ण काम विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत. प्रार्थना करीत ब्राह्मणांची कवळोकवळी नाम घ्यावे गोविंदाचे भोजन भक्ताचे तुका म्हणे. लक्ष्मीपती नारायण भोगता आहे अशा अर्थाचा मंत्र ब्रह्मवृंदांनी म्हटला आणि प्राणाहुती घेतल्या. पालन करता आणि सर्व करिता देव आहे. देव हा पूर्णकाम आहे असा सर्वव्यापक देव ब्रह्मवृंद मंडळीकडे कृपादृष्टीने पाहून शांततेने भोजन होऊ दे असे म्हणत आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे देव आणि भक्त यांचे भोजन एकत्र पंक्तीत सुरू आहे. म्हणून सर्वांनी घासाघासाबरोबर गोविंदाचे नामस्मरण करावे असे तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजेच काय तर गोविंद, नारायण, भगवंत अशा पद्धतीनं आपण काय केलं पाहिजे, श्रीकृष्ण, रामकृष्ण हरी अशा पद्धतीनं काय गोविंदाचं नामस्मरण करावं असं तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात. माझा स्वामी तुझा वागवतो लात, तेथे मी पतित काय आलो, तीर्थे तुमच्या चरणी झाली निर्मळ, तेथे मी दुर्बळ काय वानू. तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद, मी तो काय निंद्य हीन याती. हे चिंतामणी देवा, तुम्ही ब्रह्मज्ञानी लोकांच्या लाथेची खूण माझा स्वामी आपल्या छातीवर मिरवित आहे. अशा प्रकारे तुम्ही श्रेष्ठ आहात. तेथे माझ्या गरिबीची काय कथा. तुमच्या चरणस्पर्शाने तीर्थे देखील पवित्र होतात, तेथे मी तर दुर्बळ आहे. मग तुझी स्तुती कशी करू. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्म जाणणारे भक्त सर्व देवांना वंदनीय आहेत, परंतु मी दुर्बळ आहे. माझा उद्धार करणे तुला काय अवघड आहे का. अशा पद्धतीने तुकाराम महाराज म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. कारण का तर ज्या अर्थी आपण जन्म घेतला त्या अर्थी आपल्याला भोग हे मिळणारच आहे, म्हणजे सुखदुःख हे मिळणारच आहे. त्यामुळं जसं ठेवलं आहे, जशी परिस्थिती आहे त्यामध्ये आपण काय शांत चित्ताने ती परिस्थिती हाताळली पाहिजे असे महाराज सांगतात. थँक्यू.